लास्ट टाइम आपण काय काय बघितलं होतं. सो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत दॅट इज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड ऑस्मॉटिक प्रेशर, दॅट हे सगळेचे सगळे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कव्हर झाल्या आहेत. आज आपण फक्त छोटे 3 पॉईंट्स बघायचे आहेत आणि न्यूमेरिकल स्टार्ट करायचे. ओके, सो स्टार्ट करूया. दी रिव्हर्स ऑस्मोसिस. काल आपण त्या कन्सेप्ट बघितल्यात. जर समजा लेक्चर कन्सेप्ट बघितलेलं नसेल कालचं, व्हिडिओ रेकॉर्डिंग जर चेक केलेलं नसेल तर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग ते चेक करा. रेकॉर्डिंग मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की 3 पॉईंट्स आपल्याला जे आजचे डिस्कस करायचे ते. आणि सेकंड थिंग, तीनही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये M2 मोलार मास ऑफ अ सोल्यूट डिटर्मिनेशन कॅल्क्युलेशनसाठी प्रॉब्लेम कन्फर्म पेपरमध्ये विचारतात. सो त्याच्या ओरिएंटेड क्वेश्चन्स काय काय येतील हे आपण काल डिस्कस केले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आयडियल सोल्युशन असेल तर राईट अ नोट ऑन आयडियल सोल्युशन हा कॉमन क्वेश्चन आहे. पण आता ते असं विचारतायत नॉन आयडियल सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन करणारी एक्झाम्पल्स आहे 2-2. आता त्याला 1-1 मार्क असेल. नॉन आयडियल सोल्युशनचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन, नॉन आयडियल सोल्युशनचं निगेटिव्ह डेव्हिएशन, याला 2 मार्क झाले. आणि त्याच्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जो एक्सप्लेन करा, ह्या दोन्ही ग्राफना 1-1 मार्क आहे. म्हणजे जो क्वेश्चन आतापर्यंत 2 मार्काला येतो तो 4 मार्काला पण येतो. पण मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, डेव्हिएशनचं एक्सप्लेनेशन येतं, डेव्हिएशनचं डायग्राम येते, पण एक्झाम्पल एकही येत नाही त्याचं नॉन आयडियल सोल्युशनचं. आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशनची मी एक्झाम्पल टू द पॉईंट नोट्स काढलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायग्राम ड्रॉ केला तर 1 मार्क मिळेल, त्याच्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन केलं तर 1 मार्क मिळेल. त्या डायग्राम मध्ये जे एक्झाम्पल खाली सगळ्यात शेवटच्या लाईन मध्ये दिले ती एक लाईन वाचलात तर 1 मार्क मिळेल. पण तुम्हाला अशी सवय झालेली असते की ते 4 पॉईंट्स असते तर ते 3च पॉईंट करायचे, 2 पॉईंट ऑप्शनला टाकायचे. असं जर करत असाल तर ते त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मी आधीच क्लिअर केलं होतं कालच्या लेक्चरला की जर तुम्ही तसं प्रिपरेशन करताय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मार्क्स चांगले पाहिजेत म्हणून, तर थरली करा. ओके, लाईटली काही घेऊ नका, इम्पॉर्टंट पार्ट आहे तो. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस इज रिव्हर्स ऑस्मोसिस एज वेल एज अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. बघूया 1 बाय 1 मध्ये कुठले कुठले पॉईंट त्याच्यामध्ये त्याचे. इन केस ऑफ रिव्हर्स ऑस्मोसिस, रिव्हर्स याचं मिनिंग काय, अपोजिट डायरेक्शन. ओके, सो रिव्हर्स ऑस्मोसिस मीन्स द opposite directional of osmosis than the regular direction. This can be done by applying pressure which is greater than osmotic pressure. ओके, ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जर आपण अप्लाय प्रेशर जास्त केलं तर आपण रिव्हर्स ऑस्मोसिस करू शकतो. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर फ्रेश वॉटर अँड सॉल्टी वॉटर. फ्रेश वॉटर अँड सॉल्टी वॉटर. ओके, आधी सगळ्यात पहिल्यांदा याचा मिनिंग समजून घेऊया. 3च कॉन्सेप्ट स्पेशल आहेत. पेपरमध्ये क्वेश्चन आला तर हा डेफिनेशनचा येऊ शकतो. वे टू अटेम्प्ट रिव्हर्स ऑस्मोसिस फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर हा क्वेश्चन येऊ शकतो. कशावरून आपण ते डिटरमाइन करू शकतो किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस जर डन करायचं असेल, कन्फर्म करायचं असेल तर काय करावं लागतं. आणि लास्ट दिलेलं आहे एक्झाम्पल. खूपच स्मॉल पॉईंट्स आहेत, पण फक्त एवढं लक्षात ठेवा की याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येणार ते डिटेलमध्ये असतील, सीईटी एज वेल एज जेई मध्ये. कारण रिव्हर्स ऑस्मोसिस आणि ऑस्मोसिस हा सीबीएसईचा डिटेल मधला पार्ट आहे. पेपरमध्ये क्वेश्चन डिटेलमध्ये विचारले जातात. सो बघूया काय ते. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी आपण एखाद्या ऑस्मोटिक प्रेशरचा मिनिंग काल बघितला होता, दॅट इज द फ्लो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सॉल्वंट. मीन्स फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता हे सगळं सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधनं जेव्हा पास आउट होतो फ्लो ऑफ सॉल्वंट, तो कसा होतो याचे 3 पॉईंट्स काल सांगितले होते बघा. नेट, स्पॉन्टॅनियस अँड युनिडिरेक्शनल. एकाच डिरेक्शन मध्ये होत असतो. ओके, हे 3ही वर्ड महत्वाचे असतं. कालच्या लेक्चरला आहे दिलेलं. जर बघितलं असेल तर माहिती असेल, बघितलं नसेल तर हा पार्ट समजणार नाही. ओके, ऑस्मोसिस म्हणजे काय, इट इज अ स्पॉन्टेनियस नेट फ्लो ऑफ अ सॉल्वंट अँड युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन.
आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन याचा अर्थ तुम्ही असा घ्या, पडदा लक्षात ठेवा, पडदा. ओके. जर समजा एक कन्सिडर करा तुम्ही एका विंडोमध्ये उभे आहात, पलीकडे एखादा माणूस उभा आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये समजा पडदा आलेला असेल तर तुम्हाला ते दिसत नाही. माणसाची प्रतिकृती, माणूस काय आहे, कोण आहे, आयडेंटिफाय करता येत नाही. बट जर समजा हेच तुम्ही असं कन्सिडर केलात की तिथे कोणीच नाहीये, प्रेझेन्स म्हणजे तिथे पर्टिक्युलर पर्सन नाहीये आणि पडदा आड झाला आणि तो उडतोय, तर तुम्हाला समजतं की तिथे कोण नाहीये, त्यामुळे काही पडदा आड आला किंवा नाही आला तरी चालतं. याचा परमिएबल म्हणजे काय, परमिशन असं कन्सिडर करा. आणि सेमी परमिएबल याचा मिनिंग असं आहे की लेअर असतो तो 3 लेअर असेल. एका सॉल्व्हंट कडनं दुसऱ्या सॉल्व्हंटच्या फ्लोकडे, एक फ्लो ऑफ सॉल्व्हंट दुसऱ्या टोकाकडे जेव्हा ट्रान्सफर होत असतो. बेस्ट एक्झाम्पल इज अ पोटॅटो ऑस्मोसिस, अदरवाइज अनदर एक्झाम्पल इज रेझिन. तुम्ही कधी मनुका बघितला असतील. ओके. मनुका जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलात ना, तर थोड्या दिवस म्हणजे असं कन्सिडर करा तुम्ही दुपारी 12 वाजता मनुका पाण्यामध्ये टाकलात आणि 1 वाजता जर ऑब्झर्व्ह करायला गेला किंवा 1:30 वाजता ऑब्झर्व्ह करायला गेला, तर त्या सोलन झालेल्या दिसतात. सोलन याचा अर्थ त्या थोड्या फुगलेल्या दिसतात. त्याचं मिनिंग काय, फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट, ज्याच्यामध्ये तुम्ही वॉटर, ज्या पॉटमध्ये ते ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये वॉटर होतं प्रेझेंट. ओके. ते वॉटर, आता बघा मनुकांचा जो लेअर असतो तो तुम्हाला दिसतो, रेझिनचा लेअर कसा असतो, एकदम थिन असतो. ऍक्च्युली ते ग्रेप्स असतात, ड्राईड ग्रेप्स असतात. सो त्याचा लेअर थिन असतो, मग तरी पण त्याच्यामध्ये वॉटर जातं कुठून, तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. म्हणजे त्याची जी स्किन असते, दरम्यान त्याच्यामध्ये पोर्स असतात. ओके. आणि ते पोर्स ऍब्सॉर्ब करतात वॉटर. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वॉटर ऍब्सॉर्ब झालं ना, आता बघा असं होतं का कधी मनुका पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि त्याचं पाणी नष्ट झालं, पाणी नाहीये त्याच्यामध्ये आता. ओके. असं होऊ शकत नाही. त्याचं रिझन काय, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जोपर्यंत होत नाही फुलफिल, म्हणजे कम्प्लीट त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन स्वोलन होत नाही तोपर्यंत ते ऍब्सॉर्ब करतं. त्याला जर गरज नसेल वॉटर ऍब्सॉर्बन्सची, कारण आता त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट असेल, तर ते वॉटर तसंच राहतं. याचाच अर्थ हायर कॉन्सन्ट्रेशन कडून ते लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रेझिन मध्ये ते वॉटर ट्रान्सफर होतं थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दिस प्रोसेस इज नोन एज अ ऑस्मॉसिस अँड द प्रेशर रिक्वायर्ड फॉर ऑस्मॉसिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ऑस्मॉटिक प्रेशर. मग आता रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय, समजा मला आता जसं मी म्हटलं तुम्हाला, स्वोलन झालेले जे रेझिन्स आहेत ते नॉर्मल रेझिन मध्ये मला कन्वर्ट करायचे, तर मला काय करावं लागेल, आयदर त्याच्यावरती प्रेशर किंवा हायर ड्रास्टिक कंडिशन मध्ये टेम्परेचर ऍड करावं लागेल. म्हणजेच मला हे एअर ड्राय करावे लागतील, ओव्हन मध्ये बेक करावे लागतील, अदरवाईज सनलाईट मध्ये ठेवावे लागतील. त्याला आपण म्हणतो ड्राय एअर, त्याला आपण प्रोव्हाइड करतो. ड्राय एअर म्हणजे काय, सनलाईट, HMU रेडिएशन, आपण रेडियंट एनर्जी प्रोव्हाइड करतो. मग हीच प्रोसेस अपोजिट आहे. ऑस्मोसिस करताना तुम्ही वॉटरमध्ये सोक केला आणि आता ते परत ड्राय करता, हे अपोजिट प्रोसेस आहे, म्हणून याला म्हटलं जातं रिव्हर्स ऑस्मोसिस. So the reverse osmosis is a type of osmosis which causes the opposite direction of osmosis other than that of the regular direction. Okay. रेग्युलर डायरेक्शन मध्ये जसं ऑस्मोसिस होतं, त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये जर आपण ऑस्मोसिस प्रोसेस केली, त्याला आपण कन्सिडर करतो रिव्हर्स ऑस्मोसिस. दिस कॅन बी डन बाय अप्लाइंग प्रेशर विच इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर. हा पण खूप महत्वाचा आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बीएससी साठी हा क्वेश्चन येऊ शकतो. ते विचारतील रिव्हर्स ऑस्मोसिस कॅन बी डन बाय डॉट डॉट प्रोसेस. ओके. ती प्रोसेस तुम्ही एक्सप्लेन करायची असेल, तुमचा आन्सर एवढंच असेल, अकॉर्डिंग टू केमिस्ट्री. आपण केमिस्ट्री स्टडी करतोय म्हणून प्रेशर अप्लाय केलंय. जर समजा आपण थर्मोडायनामिक स्टडी केला असतं ना, तिथे टेम्परेचर आलं असतं. ओके. पण ऑलवेज लक्षात ठेवायचं, हे जे प्रेशर किंवा टेम्परेचर असेल ते ऑलवेज हाय असणार, ड्रास्टिक कंडिशन मध्ये असणार. म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला 30°C, 40°C या टेम्परेचरला याचं आपल्याला काहीही काय करू शकत नाही आपण. हे रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस अचीव्ह करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अप्लाइंग प्रेशर ग्रेटर दॅन दॅट ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरचा खालचा फॉर्म्युला काय होता, पाय इज इक्वल टू CRT. याच्यापेक्षा जर व्हॅल्यू ग्रेटर असेल इथे प्रेशर अप्लाय केल्यासाठी. आता सी मीन्स कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज मोलॅरिटी. एम कन्सिडर करूया. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट हुज व्हॅल्यू इज 8.314 जूल पर केल्विन पर मोल. सो 8.314 जूल पर केल्विन पर मोल. टेम्परेचर असेल कन्सिडर करूया 300 केल्विन. ओके. आता मोलॅरिटी समजा दिलेली असेल तुम्हाला 8 मोलार कंपाऊंड कन्सिडर करूया. तर याचं जे काही तुमचा आन्सर आहे ना, ते काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे के. त्या के पेक्षा जर व्हॅल्यू याची 2K किंवा 3K अशी जर येत असेल, तर त्याला आपण कन्सिडर करतो रिव्हर्स ऑस्मोसिस. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जर ग्रेटर व्हॅल्यू आपण प्रेशर अप्लाय केलं किंवा टेम्परेचर अप्लाय केलं, तर आणि तरच रिव्हर्स ऑस्मोसिस आपण डन करू शकतो, अदरवाईज नाही, इम्पॉसिबल आहे. बेस्ट एक्झाम्पल इज सॉल्टी वॉटर आणि फ्रेश वॉटर. ओके. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय डिटरमाइन करायचंय, ऑलवेज अँड ऑलवेज जर समजा हे दोन्हीही वॉटर मिक्स केले, डिफरंट सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आणि त्याचं जर प्रेशर काउंट केलं, तर ते प्रेशर हे ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त असतं. ओके. आणि त्याच्यामुळे प्युअर वॉटर आणि सॉल्टी वॉटर हे इझिली, म्हणजे प्युअर वॉटर मध्ये जर समजा आपण सॉल्टी वॉटर ऍड केलं प्लस सॉल्टी वॉटर ऍड केलं, तर त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीज होतं.
हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व येतो. बघा, प्युअर वॉटरपेक्षा सॉल्टी वॉटर त्याच्यामध्ये जर आपण ऍड केलं तर त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं. आता ऑस्मॉटिक प्रेशरची इन्क्रीज झाल्याचा अर्थ काय, पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू असेल, कन्सिडर करूया एक्स. हे बघा, प्युअर वॉटरचं ऑस्मॉटिक प्रेशर काहीतरी एक्स असेल, सॉल्टी वॉटरचं ऑस्मॉटिक प्रेशर वाय असेल, असं कन्सिडर करूया, वाय असेल. ओके, याचं असेल एक्स, याचं असेल वाय. हे कंबाईन केल्यानंतर जे काही रिझल्टिंग सोल्युशन असेल झेड, एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड, या झेडचं जे ऑस्मॉटिक प्रेशर असेल पाय, त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त प्रेशर अप्लाय केलात, ते दोन्ही सेपरेट आउट होतात. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, तुम्ही घरामध्ये पण हे करू शकता. प्युअर तुमच्याकडे काय समजा टाटा सॉल्ट असेल, किंवा मला कोणाचं काही असं समजू नका की काही ऍडव्हर्टाईज वगैरे चालले, असं काही नाहीये. कुठलाही सॉल्ट घ्या, कॅप्टन कुक घ्या, टाटा सॉल्ट घ्या, कुठलं जे सॉल्ट असेल ते डिफरंट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करा. 2 बीकरमध्ये वॉटर डिफरंट घ्यायची, त्याच्यामध्ये 2 डिफरंट सॉल्ट टाकायची. सॉल्ट टाकल्यानंतर ते प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्ही 8 ग्रॅम ऑफ सॉल्ट वेइंग बॅलन्स वरती वे केलात आणि 15 ml ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलात, आणि जर समजा तुम्ही परत बर्नरवरती वॉटर ठेवलात तर वॉटर इव्हॅपोरेट होऊन जातं आणि खाली सॉलिड क्रिस्टल्स मिळतात. ते क्रिस्टल्स प्युअर असतात, प्युअर सॉल्ट असतं ते. ओके, जर त्याच्यामध्ये क्रिस्टल्स राहिले नाहीत, कन्सिडर करूया, किंवा त्याचा कलर ब्लॅक कलर झाला कंटिन्युअसली हीट केल्यामुळे, तर ते असतं ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा असणारे जास्त प्रेशर. म्हणजेच तुम्हाला झेडचं जे ऑस्मॉटिक प्रेशर असेल ते बाय युझिंग दिस सच इव्हॅपोरेशन प्रोसेस तुम्ही त्याला परत काय मध्ये कन्वर्ट करू शकता, सॉल्टी वॉटरमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे फक्त सॉल्ट राहणार, वॉटर हा जो कॉमन कंपोनंट आहे तो इव्हॅपोरेट होऊन जाणार, म्हणजे इम्प्युरिटी असेल ती निघून जाईल. हे याच्यामध्ये डन होतं. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असा विचारतील, सॉल्टी वॉटर अँड प्युअर वॉटर कॅन बी सेपरेटेड बाय विच अमॉंग द फॉलोइंग सुटेबल मेथड, किंवा विच अमॉंग द फॉलोइंग सुटेबल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑप्शन मध्ये देतील रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड ऑस्मॉटिक प्रेशर. तर तुमचा आन्सर असेल ऑस्मॉटिक प्रेशर. आणि या प्रोसेसला काय म्हणतात असं जर क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर असेल रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, 3च पॉईंट्स लक्षात ठेवायचे. क्वेश्चन पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तो 1 or 2 मार्क्ससाठी येईल. मला असं वाटतंय की डेफिनेशन आणि सुटेबल विथ एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल असा क्वेश्चन येईल. आणि हा जर क्वेश्चन आला तर बीएससी साठी आहे सेकंड पॉईंटचा, पण येणार एवढं कन्फर्म आहे, कारण आतापर्यंत न्यू सिलेबस जनरेट झाल्यापासून याच्यावरती एकदाही क्वेश्चन आलेला नाहीये. आणि आय थिंक नेक्स्ट इयरला जेव्हा ऑक्टोबरची एक्झाम होईल त्याच्यानंतर सिलेबस चेंज होणार आहे. आणि बोर्डचा असा रूल असतो, ज्यावेळी ते सिलेबस डिझाईन करतात त्याच्यानंतर होणाऱ्या पुढचा जेव्हा सिलेबस डिझाईन होईपर्यंत त्यातला प्रत्येक क्वेश्चन बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये येऊन गेलेला असला पाहिजे. जर नसेल तर ते स्टुडंटसाठी बर्डन होतं. मग तुम्ही तो सिलेबसचा क्वेश्चन टाकलात का असा जनरेट होतो. हे सगळं टेक्निकल गोष्टी आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन आलेला नाहीये, त्यामुळे अपकमिंग एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके, रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे ऑस्मॉसिस ही प्रोसेस होते फक्त अपोजिट डायरेक्शन मध्ये होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे रेझिन आपण वॉटरमध्ये ऍड करतो म्हणजे हायड्रोलिसिस करतो. जेव्हा टोटल इव्हॅपोरेशन झाल्यानंतर वॉटर पण टोटल निघून जात नाही, थोडं तसंच राहतं, त्याला आपण कन्सिडर करतो रिव्हर्स ऑस्मॉसिस. फक्त त्याच्यामध्ये कॉमन पार्ट कुठला होतो, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली होत राहतं थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा वर्ड नसेल तर त्याला ऑस्मॉटिक प्रेशर कन्सिडर केलं जात नाही. सो डेफिनेशन लर्न करताना सेमी परमिएबल मेम्ब्रेनला अंडरलाईन करा. मला वाटतं कालच्या मी नोट्समध्ये तुम्हाला सगळं सेंड केलंय. हे स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये लेक्चर संपल्या लगेचच मला वाटतं विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये मी त्या नोट्स अपलोड केलाय. सो जरा फक्त ते प्लीज बघा. ओके, आता काही जणांकडे नोट्स अवेलेबल आहेत, काही जणांकडे नोट्स नाहीत. मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला मी नोट्स तुमच्या पेरेंट्स पर्यंत पोहोचवेन. तो शक्य झालं तर मी आज तुमच्या पेरेंट्स पर्यंत ते पोहोचवेन. मी कॉल करून आधी पेरेंट्स आणि त्यानंतर तुमच्या पेरेंट्स पर्यंत ते पोहोचवेन. ओके, सेकंड, दिस कॅन बी डन बाय. ओके, कसं काय आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस करतो, तर अप्लाइंग प्रेशर जे असेल ते जास्त अप्लाय करायचं ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा. आणि एक्झाम्पली सॉल्टी वॉटर आणि फ्रेश वॉटर सेपरेशन असं वर्ड लक्षात ठेवा. हे आपण रिव्हर्स प्रोसेस थ्रू काय करू शकतो, डन करू शकतो. ओके, हा झाला तुमचा सेकंड लास्ट पॉईंट. अँड द लास्ट पॉईंट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता याच्यामध्ये एक वेंटॉफ फॅक्टर नावाची कन्सेप्ट येते, पण ती कन्सेप्ट आहे ना ती आपण थर्मोडायनामिक्सचा टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर बघूया. कारण त्याच्यामध्ये काही टर्म्स अशा आहेत की ज्या थर्मोडायनामिक्सशी रिलेट करतात. त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो की एन्थॅल्पी, एन्ट्रोपी हा पार्ट जो आहे, म्हणजे काही जणांना थर्मोडायनामिक्स झालं असेल तर नो डाऊट काही प्रॉब्लेम नाही. पण स्टेट बोर्डचं थर्मोडायनामिक्स क्वाईट इझी आहे ॲज कम्पेअर टू सीबीएसई. आणि मी तुम्हाला एवढं सांगेन, सीबीएसई जर तुम्ही स्टडी करत असाल तर मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन लॉ नावाचा एक तुमचा लॉ घेतलेला असणार सीबीएसईला. नसेल घेतला तर सेल्फ स्टडी मध्ये घ्या तो मुद्दाम. तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू असतात बघा. गिव्स फ्री एनर्जी,
एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी आणि हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी. त्याचे इक्वेशन्स आहेत. dg इज इक्वल, dg स्टँड्स फॉर स्मॉल चेंज इन द गिव्ह फ्री एनर्जी. सो dg इज इक्वल टू vdp मायनस sdt. ओके, vdp मायनस vdp प्लस tds, TTS प्लस PdV आणि PdV मायनस SDT. या फॉर्मॅटमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत, एक्झॅक्टली याचा काय अर्थ आहे? S स्टँड फॉर एंट्रॉपी, V स्टँड फॉर व्हॉल्यूम, T स्टँड फॉर टेम्परेचर, P स्टँड फॉर प्रेशर, अजून करायला G स्टँड फॉर गिव्ह एनर्जी. ह्या टोटल इक्वेशनचा एक स्क्वेअर तयार होतो, त्याला मॅक्सवेल स्क्वेअरचं कन्सिडर केलं जातं आणि त्या मॅक्सवेल स्क्वेअरवरनं तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असतात. आता हे डिटेलमध्ये काय ते आपण टर्मिनॉलॉजीमध्ये बघणार आहोत थर्मोडायनेमिक्सच्या. तर त्यावेळी आपण वॅन्ट फॅक्टर ही कन्सेप्ट जी असेल आयची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची ती बघूया, डिस्कस करूया. फक्त त्याच्या अगोदर इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन एवढा पार्ट फक्त बघूया आणि मग न्यूमेरिकल स्टार्ट करूया. आत्ताचे न्यूमेरिकल्स या टॉपिक मध्ये मी कंटिन्यू घेणार आहे. ही कंप्लीट झाल्यानंतर आपला एक टॉपिक झालाय बघा, केमिकल कायनेटिक्स. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेऊया. म्हणजे प्रॉब्लेम्सचा थोडा टाइम जास्त गेला तरी जमतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि ते जर कव्हर झाला, न्यूमेरिकल आपले कव्हर झाले, तर आपण नेक्स्ट टॉपिककडे मूव्ह होणार आहोत, म्हणजे पुढच्या टॉपिककडे मूव्ह होणार आहोत. ओके ओके. सो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे. लास्ट पॉइंट ऑफ व्यू दिस टॉपिक, qualitative properties of electrolyte. Qualitative properties of electrolyte. आता इलेक्ट्रोलाइट याचा मिनिंग काय असतो? सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये काय असतं? सो जनरली ऑल इलेक्ट्रोलाइट आर they possess qualitative properties. All qualitative properties means 4. ओके, 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ते इंडिकेट करतात. पण याच्यामध्ये आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये डिफरन्स काय? सो नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट काय ते बघूया. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन दे डज नॉट शो एनी टाइप ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, आता क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, आता वर्ड टू वर्ड मिनिंग घेतला तर त्याचा अर्थ होतो कलेक्टिव्ह प्रॉपर्टी. कलेक्टिव्ह प्रॉपर्टी मीन्स व्हॉट? क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. कुठलीही फेज असेल, कुठलीही सिस्टीम असेल, मी सॉलिड, लिक्विड और गॅशियस फेज, त्या तिन्ही फेजेसमध्ये जर तुम्ही डिटरमाइन केला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कुठली, तर आयडेंटिफाय कशी करणार? Qualitative property are those properties which depends upon the amount of solute present in the system and it is independent of the nature. म्हणजे ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत किंवा गॅशियस कंपोनंट आहेत, याच्यावरती ते डिपेंडच नसतात. ओके, मग ते डिपेंड असतात कशावर? ते डिपेंड असतात एकाच गोष्टीवरती, ते म्हणजे काय? अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सिस्टम. सो या प्रोसेसमध्ये जर तुम्ही आयडेंटिफाय करायला गेलात किंवा डिटरमाइन करायला गेलात क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, तर एक कॉमन पार्ट लक्षात राहतो, तो म्हणजे कुठला? अमाऊंट ऑफ सोल्यूट. म्हणजे नंबरवरती डिपेंड असणार आणि नेचरवरती इंडिपेंडंट असणार. अमाऊंट म्हणजे काय? आपण नंबरमध्ये डिटरमाइन करतो, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स वगैरे. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलाइट सोल्युशन? इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, या प्रोसेसमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक करंटचा स्टडी तुम्ही करत असाल, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट दे आर जनरली डिसोसिएट इनटू डिफरंट कंपाउंड. बेस्ट एक्झाम्पल इज डायल्यूट सोल्युशन, दॅट इज NaCl. सोडियम क्लोराईडचं जर समजा तुम्ही वॉटरमध्ये ऍडिशन केला, सोडियम क्लोराईड वेन ऍड टू द वॉटर, काय डिसोसिएशन होतं? पहिल्यांदा आधी Na प्लस आणि Cl मायनस आयन सेपरेट होतात, बरोबर ना? याचं डिसोसिएशन होतं. सिमिलरली वॉटरचं पण डिसोसिएशन होणार आहे. वॉटरचं डिसोसिएशन असं होतं H प्लस प्लस OH मायनस. ओके, अगेन Na प्लस आणि OH मायनस कंबाईन करून तुम्हाला एक प्रोडक्ट मिळेल, दॅट इज NaOH, आणि रिमेनिंग कंबाईन होतात ते म्हणजे HCl. आता मला सांगा, हे आहे सॉल्ट, NaOH इज अ बेस, HCl इज अ ऍसिड, ऍसिड प्लस बेस कंबाईन टुगेदर टू फॉर्म सॉल्ट, करेक्ट आहे ना? तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ऍसिड प्लस बेस कंबाईन टुगेदर टू फॉर्म सॉल्ट. तर या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? लाईट, याचा अर्थ अकॉर्डिंग टू बायोलॉजी इट इज अ ब्रेकडाऊन. लाइटिक सोल्युशन मीन्स व्हॉट? इट इज अ ब्रेकडाऊन ऑफ द पर्टिक्युलर कंपोनंट, स्टेबल प्रोडक्ट. तर लक्षात ठेवायचं, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट ज्याचं सेपरेशन होतं कुठल्याही इलेमेंटचं. बेस्ट एक्झाम्पल इज ZnSO4, CuSO4. ओके, हे जे कंपोनंट्स आहेत, हे जर तुम्ही वॉटरमध्ये टाकलात आणि वॉटरमध्ये समजा एखादा सॉल्ट ब्रिज ऍड केलेला असेल आणि तिथून इलेक्ट्रिक करंट पास आउट केलात, तर Cu2 प्लस आणि SO4 2 मायनस हे चार्ज सेपरेशन होतं. Zn2 प्लस आणि SO4 2 मायनस ह्याच्यामध्ये पण चार्ज सेपरेशन होतं. ज्याच्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट एका सॉल्टचं चार्ज सेपरेशन होत असेल, त्याला इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणायचं. ओके, आता नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये होत नाही, एखादा कंपोनंट असा ऍड केला तुम्ही, वॉटर कन्सिडर करूया, एखादा कंपोनंट ऍड केला तुम्ही
ZnS. ओके, ZnS मीन्स झिंक सल्फाईड नावाचा एक ओव्हर सॅम्पल आहे, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर लीड सल्फाईड PbS असं आपण म्हटलं जातं. सो हे जे सगळे मेटल्स किंवा नॉन मेटल्स आहे, जेव्हा तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट पास आउट करता डायल्यूट सोल्युशन मध्ये, त्याच्यात चार्ज सेपरेशन होत नाही. याचं रिझन काय? दे आर नॉन इलेक्ट्रोलायटिक इन नेचर. लायटिक मीन्स ब्रेकडाऊन. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट जर त्याचं चार्ज सेपरेशन होत असेल तर त्याला कन्सिडर करायचं इलेक्ट्रोलाइट्स, अदरवाइज दे आर कन्सिडर्ड ॲज अ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ओके, सो हा बेसिक डिफरन्स आहे. जे आता इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये चार्ज सेपरेशन होतं. आता तुम्ही पुढचा पॉईंट काय विचारणार, पॉझिटिव्ह चार्ज किती होतात कॅटायन, तर 2 कॅटायन होतात. Na+ आणि H+ हे 2 कॅटायन्स आहेत. Cl- आणि OH- हे 2 एनायन्स आहेत. म्हणजे ह्याच्यावरती नंबर वरती डिपेंड करतो आणि म्हणून ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे इंडिपेंडंट ऑन द नेचर ऑफ असोसिएटेड विथ इट. ओके, Na+ हा सोडियम कॅटायन आहे, मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत, आणि H+ ह्याच्या ऍसिडिक प्रॉपर्टी आहेत. जरी त्याच्या प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी डिफरंट असतील तरी सुद्धा हे दोन्ही आयन नंबरवरती डिपेंड करतात. 2 आयनवरती ही प्रोसेस सगळी डिपेंड आहे आणि इंडिपेंडंट आहे नेचरवरती, वेदर इट मे बी सॉलिड, ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल, अल्कलाइन, लाईकवाईज. सो इन नेचरवरती इंडिपेंडंट असते, त्याला आपण कन्सिडर करतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि याच्यामध्ये आयन्सच जनरेट होत नसल्यामुळे, म्हणजे नंबर हे जनरेटच होत नाही, त्यामुळे त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठलाही नाही. ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठल्या आपण चारही बघितल्या, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, okay, elevation in boiling point, depression in freezing point and osmotic pressure. Okay, so ह्याचं जर कंपॅरिझन केलं, सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स आर ऑलवेज ग्रेटर. पुढचा पॉईंट मी लिहितो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज of electrolyte solution is greater than non-electrolyte solution. ओके, आता तुम्ही म्हणाल नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इंडिकेटच नाही ना करत, बरोबर आहे, पण त्याची एक क्वांटिटी असेल ना. ज्या बकेटमध्ये, ज्या बीकरमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मी काहीतरी घेतलंय, म्हणजे काय ते काय 20 ml 50 ml वॉट एव्हर असेल, त्यात सेपरेशन होत नाही, बरोबर आहे, पण त्या सोल्युशनची तर काहीतरी प्रॉपर्टी असेल, त्याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू कम्पेअर केला तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनच्या व्हॅल्यूज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या ऑलवेज हायर असतात. आता याचं रिझन सांगायचं तुम्हाला थर्ड पॉईंट मध्ये, वाय colligative properties of electrolytic solution shows greater value than that of the non-electrolyte solution. Why this is so? Because when they are dissolved, when for electrolyte solution, when they are dissolved in water, number of ions generally created in higher quantity. बेस्ट एक्झाम्पल घेऊन बघा. समजा आपल्याला HCl मॉलिक्यूल डिसोसिएट करायचं, तर H+ आणि Cl- असे 2 आयन्स जनरेट. HCl मॉलिक्यूल एकच होता पण त्याच्यापासून 2 आयन जनरेट होतात. असे n नंबर ऑफ पार्टिकल तुमच्या बीकर मध्ये प्रेझेंट असतील. सो जर n नंबर ऑफ पार्टिकल असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन 2 करा, 2 × n, 2n नंबर ऑफ आयन्स जनरेट होतील, कॅटायन आणि एनायन, बरोबर ना. ह्याच्यापेक्षा तर आयन कुठले जनरेट होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ आयन्स जास्त झाल्यामुळे त्या सोल्युशनची स्ट्रेंथ, म्हणजे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, आणि कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज वाढतात, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू इन्क्रीज होत जातात. ओके, हे नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये का सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू कमी असतात, कारण नंबर ऑफ आयन्स जनरली क्रिएट जे होतात ते आधी शक्यतो सेपरेशन होत नाही, आणि त्यात करून सेपरेशन झालं म्हणजे डायल्यूट सोल्युशन असल्यामुळे H+ आणि OH- आयन कन्सिडर केलात तर ऍज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ते लेस असतात. ओके, क्वांटिटी वाईज लेस असतात, आणि त्यामुळे तुमच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आर ऑलवेज शो हायर दॅन दॅट ऑफ द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. हे 3च पॉईंट्स द्यायचे. रिपीट करतोय परत एकदा काय सांगितलं ते, ऑल इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट ब्रेकडाऊन होतं एखाद्या मॉलिक्युलचं पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज एनायन मध्ये, हे ऑल इलेक्ट्रोलाइट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शो करतात. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती आहे? 4 आहे. कुठल्या कुठल्या सांगितल्या? ऑस्मोटिक प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, elevation in boiling point and depression in freezing point. But in case of non-electrolyte solution, they does not show any type of colligative property. Why this is so? Because in presence of electric current, they cannot dissociate into further ions. Okay, ions मध्ये त्याचं separation होत नाही.
Similarly, colligative properties of electrolytic solution is always show higher value than that of the non-electrolytic solution. आणि नेक्स्ट सांगितलंय why this is so, because in case of electrolytic solution they are dissolved in water and produce number of ions immediately, or generally they can form higher quantity of cations or anions, but that's why concentration of electrolytic solution increases, and this concentration may leads to the or may results into higher the values of colligative property. And नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये एवढे आयन्स जनरेटच होत नाही, त्याच्यामुळे काय होत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत नाही आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज लेस असतात. हे कंपॅरिझनच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. ओके, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हायर असतात. आता क्वेश्चन पेपरमध्ये असं नाही विचारणार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ डॉट डॉट सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, मग तुम्ही लगेचच इलेक्ट्रोलाइट लिहा. एवढा सिम्पल क्वेश्चन नाही विचारणार. ते ऑप्शन्स मध्ये तुम्हाला देणार की ज्याच्यामध्ये आयन्स जनरेट होत आहेत. पहिला ऑप्शन ए देणार CuSO4, ओके. ऑप्शन बी देणार Al3SO4 2. थर्ड तुम्हाला दिलेला असेल कंपोनंट अल्युमिना Al2O3 आणि फोर्थ कंपाऊंड दिलेला असेल HCl. तुम्हाला असं विचारणार विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड शोज हायर नंबर ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तुम्ही काय करणार, ह्याचं डिसोसिएशन करून आयन्स किती जनरेट होतात ते बघणार. याच्यामध्ये Cu प्लस होतो, SO4 2- हे दोन आयन जनरेट होतात, कॅटायन आणि anion. Al3 मध्ये 3 molecules of Al3 plus and 2 molecules of SO4, काउंट करा 3 + 2 5. त्याच्यामध्ये 2 molecules of Al3 plus आणि ऑक्सिजन हा कुठलाही कंपोनंट नाहीये, आयन नाहीये, तो गॅशियस कंपोनंट असेल. त्यामुळे 3 molecules of ऑक्सिजन गॅस हा तुमचा आयन नसणार, दोनच आयन जनरेट होणार. इथे H+ आणि Cl-, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असेल Al3SO4 5. ओके, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स जास्त जनरेट होतात त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज झालेल्या दिसतात. असे अप्लाइड क्वेश्चन विचारणार. तुम्ही म्हणणार हे आउट ऑफ सिलेबस आहे. आउट ऑफ सिलेबस नाही, सगळं सिलेबस मधलंच आहे. फक्त आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की आपल्याला अप्रोच कसा करायचा क्वेश्चनसाठी. ओके, त्याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स जास्त, त्याच्या इलेक्ट्रोलायटिक प्रॉपर्टी जास्त आणि त्यामुळे त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू सुद्धा वाढत जातात. ओके, सो इथपर्यंतचा पार्ट आपला जर कम्प्लीट झालाय म्हणजे सोल्युशन हा टॉपिक आय थिंक 90% तरी कव्हर झालाय थेरॉटिकली. आता न्यूमेरिकल्स स्टार्ट करणार आहोत. 1 बाय 1 काही न्यूमेरिकल्स आहेत ती बघूया. टेक्स्टबुक ओरिएंटेड न्यूमेरिकल्स. टेक्स्टबुक मध्ये जी सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ती एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत का, असतात का? तर येस, काही वेळा फिजिक्ससाठी मोस्टली फिजिक्समध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल जास्त विचारतात पेपरमध्ये आणि बोर्ड एक्झामसाठी. आणि केमिस्ट्रीमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल बेस्ट बट व्हॅल्यू सेम नसतात, व्हॅल्यू डिफरंट असतात, असे क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारतात. सॉल्व्ड एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये तुम्ही रेफर करू शकता. आपण काही अनसॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ती बघूया, जी पेपरच्या ओरिएंटेड कन्सिडर करायला गेलं तर थोडी इम्पॉर्टंट आहे. कुठली कुठली एक्झाम्पल काय काय ते सगळं बघूया. एक फर्स्ट क्वेश्चन लिहून घेतलात तर बेटर होईल. हे स्क्रीनशॉट वगैरे घेऊ नका. द सोल्युबिलिटी ऑफ इथे लिहून ठेवा प्रॉब्लेम. द सोल्युबिलिटी ऑफ dissolved oxygen at 27 degrees Celsius. Dissolved oxygen at 27 degrees Celsius is 2.6 into 10 raised to minus 3. 2.6 into 10 raised to minus 3 mole per dm cube at 2 atmospheric pressure. At 2 atmospheric pressure. Okay, full stop. Continue. Find the solubility at 8.4 atmosphere. Find the solubility at 8.4 atmosphere at same 27 degrees Celsius. ओके, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारले काय फाइंड करायला काहीतरी सांगितलंय. म्हणजे गिवन डाटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहावं लागेल ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या, आणि त्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन गॅस. ओके, त्याने O2 म्हटलंय ना, तर सगळ्यात पहिल्यांदा गिवन डाटा लिमिट कुठलाही 2 मार्काचा क्वेश्चन असू दे 3 मार्काचा क्वेश्चन असू दे. आता कन्सिडर करा
स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, एकच फॉर्म्युला आणि एकच आन्सर कॅल्क्युलेट करायचं असेल आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असेल तर लक्षात ठेवा गिवन डाटाला मार्क्स नसतात. ओके, 2 मार्क्ससाठी. बट सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये समजा तुम्हाला काहीच येत नाहीये त्याच्यातलं, तर प्लीज गिवन डाटा लिहून ठेवा. त्याचे हाफ मार्क, हाफ प्लस हाफ म्हणजे 1 मार्क होतो. ऑलवेज 1 इज बेटर दॅन 0. सो लक्षात ठेवायचं, गिवन अगदीच काही येत नसेल तर गिवन डाटा तुम्ही लिहून ठेवायचा. सो गिवन डाटा काय जरा चेक करा. गिवन डाटामध्ये काय लिहिणार, द सोल्युबिलिटी ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन ॲट 27 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, 300 केल्विन. सो ठीक आहे, टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. सोल्युबिलिटी दिलेली आहे म्हणजे एस दिलेली आहे व्हॅल्यू, दॅट इज 2.6 इंटू 10⁻³ मोल पर डीएम क्यूब. आणि प्रेशर दिलेलं आहे दॅट इज, त्याला आपण S1 म्हणूया, हा P1 असेल, ॲट 2 ॲटमॉस्फिअर. ओके, एवढी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. सेकंड सांगितलं काय, फाइंड द सोल्युबिलिटी, म्हणजे तुमचं एम काय आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. सोल्युबिलिटी S2 कॅल्क्युलेट करायची आहे ॲट प्रेशर 8.4, म्हणजे P2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 8.4 ॲटमॉस्फिअर. ओके, आता ह्याच्यासाठी तुम्हाला एकच फॉर्म्युला माहिती असेल, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी, याच्याशी रिलेटेड हा फॉर्म्युला आहे, दॅट इज हेनरी लॉ. कुठला फॉर्म्युला येतो, एस इज इक्वल टू, इथे लिहूया फॉर्म्युला S is equal to KH into P, where KH be the Henry law constant, P be the pressure, and S be the solubility. So S is equal to KH into P. On that particular basis तुम्हाला एक कॉन्स्टंट ठरवावा लागेल, कॉन्स्टंट डिटरमाइन करायला लागेल. तर तो कॉन्स्टंट पुढच्या आपण याच्यामध्ये वापरू शकतो. सो KH कॅल्क्युलेट करून घेऊया. KH इज इक्वल टू, इथे S1 P1 घेऊया कारण आपल्याला पहिल्या दोन व्हॅल्यू यूज करायच्या आहेत. सो S1 डिवायडेड बाय P1. KH इज इक्वल टू, हा P1 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड होईल. सो S1 डिवायडेड बाय P1. Substitute the value of S1, 2.6 into 10⁻³ mole per dm cube divided by P1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 ॲटमॉस्फिअर. आता याच्यात काय नवीन करावं लागणार आहे, नवीन काहीही डिफिकल्ट नाहीये. 10⁻³ तसंच ठेवून द्या, इंटू 10⁻³ मोल पर डीएम क्यूब. 2.6 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, 1.3. आता हे याच्यात कॅल्क्युलेशन ना, लॉग कॅल्क्युलेशन वगैरे काही करायला लागत नाही. 3 मार्काचा क्वेश्चन दिला आहे त्याच्यात त्यांनी. सो 1.3 इंटू 10⁻³. आता फक्त युनिट जरा चेक करा. मोल पर डीएम क्यूब आहे कसं राहील युनिट, पण हा ॲटमॉस्फिअर वरती गेल्यानंतर 4 ॲटमॉस्फिअर होईल. सो ॲटमॉस्फिअर इनव्हर्स हे तुमचं युनिट असेल. हे झालं तुमची काय, KH ची व्हॅल्यू झाली, दॅट इज हेनरी लॉ कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट का कॅल्क्युलेट केला, आपल्याला हे कॅल्क्युलेटच करायचं नाही, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं S2. पण S2 साठी पण फॉर्म्युला हाच यूज करणार ना. S2 इज इक्वल टू KH इंटू P2 according to Henry law, that is solubility is directly proportional to pressure. So S2 is equal to KH ची व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट केला, that is 1.3 into 10⁻³ mole per dm cube per atmosphere multiplied by P2 ची व्हॅल्यू गिवन आहे 8.4 ॲटमॉस्फिअर. 8.4 ॲटमॉस्फिअर. Atmosphere and per atmosphere will get cancelled, so remaining one is mole per dm3 is the unit. आता तुमचं वर्क काय असेल, 10⁻³ तसंच ठेवा. ओके, 8.3 आणि 1.3 आणि 8.4 चं कॅल्क्युलेशन करा. आन्सर किती येतं ते बघा. 10⁻³ मी तसंच ठेवलं, कॅल्क्युलेशन करा. 8.3, 8.4 आणि 1.3. ओके, त्याचा आन्सर येतं 10.92 येते बघा. 10.92 इंटू 10⁻³ इथे लिहिलंय बघा, कॅल्क्युलेशन केलंय. सो कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल करा, ॲज इट इज कॉपी करू नका, कारण कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढला पाहिजे म्हणून. हे झालं 10⁻³ हे तुमचं काय असेल, सोल्युबिलिटी. ओके, 10.92 इंटू 10⁻³ मोल पर डीएम क्यूब is the solubility required for that 27 degree Celsius and at 8.4 atmospheric pressure of oxygen. Okay, so in this way you have to calculate the problem. It is based on your first part, that is colligative property. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्क्रीनशॉट आता घेतला तरी चालेल. हा, टोटल कम्प्लीट झाला क्वेश्चन लिहून आणि आन्सर, स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. फक्त प्रॉब्लेमचे स्क्रीनशॉट घेऊन मेमरी फुल होणार. सो बेटर वे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेतलं तर वेल अँड गुड. 5 मिनिटं थांबायला मी तयार आहे, पण आन्सर प्रॉपर लिहा.
सिक्वेन्स मध्ये लिहा, गिवन डाटा लिहायचा, त्याच्यानंतर एम लिहायचं, कॅल्क्युलेट काय करायचं आहे ते, फॉर्म्युला कुठला यूज करणार ते लिहायचं. इथपर्यंतचे मार्क तुम्हाला हाफ ऑफ प्रमाणे मिळत जातात. पुढचं व्हॅल्यू सबस्टिट्यूशन आणि फायनल आन्सरला 1 मार्क असतो. तो समजा तो अजिबात काही येत नसेल तर तेवढं तरी लिहिलं पाहिजे, आणि टोटल येत असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. Completed? Give reply in live chat. Okay. So the next second question is, the vapor pressure of water at 20 degrees Celsius is, the vapor pressure of water at 20 degrees Celsius is 17 millimeter of Hg. Is 17 millimeter of Hg. This is the unit of pressure, vapor pressure. Calculate the vapor pressure of solution. Calculate the vapor pressure of solution. Vapor pressure of the solution containing 2.8 gram of containing 2.8 gram of urea. In bracket they have given the molecular formula of urea, that is NH2 CONH2. NH2 CONH2 is the molecular formula of urea in 50 gram of water. In 50 gram of water. ओके, आधी सगळ्यात पहिल्यांदा गिवन डाटा लिहून घेऊया. त्यांनी काय विचारलं ते आधी बघूया, त्याच्यानंतर पुढचं. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज 70. म्हणजे वॉटर हे तुमचं प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याचं वेपर प्रेशर दिलेलं आहे 17 मिलीमीटर ऑफ Hg. कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता बघा इथे म्हटलं वेपर प्रेशर ऑफ वॉटर मीन्स इट इज अ सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये काहीतरी सोल्यूट ऍड केल्याशिवाय सोल्युशन होणार नाही. सो सोल्युशनचं वेपर प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला 2.8 ग्रॅम ऑफ युरिया त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केलाय 50 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये. म्हणजे तुमचा सोल्यूट आहे युरिया, सॉल्व्हंट आहे वॉटर, आणि त्याच्यापासून जनरेट झालेल्या सोल्युशनचं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय, वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सगळ्या थिंग्स जर क्लिअर झालेल्या असतील तर लिहायला स्टार्ट करूया. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आपण इंडिकेट कुठे करतो, वेपर प्रेशरचा सिम्बॉल असतो पी. प्युअर सॉल्व्हंट आला की मी सांगितलं रेस टू 0 घ्यायची पॉवर, बरोबर ना, 0 म्हणजे डॉट घ्यायचा. P0 ची व्हॅल्यू वॉटरची किती दिली त्यांनी, 17 मिलीमीटर ऑफ Hg. 17 millimeter of Hg. Similarly, vapor pressure of the solution, that is P, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हटलंय, हा वेट ऑफ द युरिया इज गिवन, दॅट इज सोल्यूट आहे तो W2. सोल्यूट साठी आपण डिजिट 2 वापरतो. लास्ट लेक्चरला सांगितलं, आठवतंय का बघा, 2 इज इक्वल टू सोल्यूट. लिहिलेलं नसेल तर कुठेतरी लिहून ठेवा, 1 इज इक्वल टू सॉल्व्हंट. ओके, हे लक्षातच ठेवायचं हे डिजिट. ओके, W मीन्स वेट, M म्हणजे मोलार मास. सो W2 इज इक्वल टू किती, 2.8 ग्रॅम. दे हॅव ऑलरेडी. नेक्स्ट काय सांगितलंय, 50 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे W1 इज गिवन 50 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट इज गिवन. अजून काय दिलंय का त्यांनी, 50 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. ओके, एवढंच आहे. येस, आता आपला फॉर्म्युला काय बघूया. फॉर्म्युला P10 minus P1 divided by P10 is equal to W2 into M1 divided by M2 into W1. हा आपला फॉर्म्युला आहे. पण आपल्याला M1 आणि M2 च्या व्हॅल्यूज दिलेल्या नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतील, गिवन डाटामध्ये ते ऍड कराव्या लागतील. सो M1 मीन्स व्हॉट, मोलार मास ऑफ अ सॉल्व्हंट,
आणि 2 असेल तर सोल्यूटसाठी वापरतो ना, 1 असेल तर सॉल्व्हंट. याच्यातलं सॉल्व्हंट कोण आहे? सॉल्व्हंट आहे आपलं 50 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटरचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करणार? वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O. त्याचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं? इट इज द ॲडिशन ऑफ ऑर समेशन ऑफ atomic masses of the constituent element. So ऑक्सिजनचा atomic mass आहे 16 प्लस 2 इंटू हायड्रोजनचा atomic number आहे 1. So 16 प्लस 2 इंटू 1 18. ओके, हे तुमचं झालं M1 चं मास, मोलार मास. M2 इज इक्वल टू त्यांनी दिलाय बघा फॉर्म्युला, म्हणून दिला त्याने NH2CO NH2. तुम्हाला जर माहिती नसेल तर नायट्रोजन, आता इथे आपण कॅल्क्युलेट करूया आधी. 2 हायड्रोजन म्हणजे 2 इंटू 1 2 प्लस नायट्रोजन मीन्स 14, कार्बन मीन्स ऑक्सिजन मीन्स 16, नायट्रोजन म्हणजे काय असणार तुमचे, बरोबर ना, 7 इंटू बरोबर आहे 14, कार्बन काय असणार 12. ओके, हे झाले नायट्रोजन झालं, कार्बन झालं, ऑक्सिजन झालं. अगेन नायट्रोजन 14 प्लस हायड्रोजन 2, ऍडिशन करूया. 16 प्लस 14 30, 30 प्लस 14 44, 44 प्लस 10 54 प्लस 2 56, 58 आणि 60. सो याचा आन्सर येणार 60. सो M2 इज इक्वल टू 60 ग्रॅम. त्याचं मोलार मास फक्त कॅल्क्युलेट केलं. त्या व्हॅल्यू आल्या कुठून? दीज आर द ॲटॉमिक मासेस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट. काय माहिती नसेल तर कुठेतरी लिहून ठेवा. ओके, ॲटॉमिक मोलार मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम. ओके, आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. त्याच्यानं एम काय तुमचं कॅल्क्युलेट काय करायचंय? टी कॅल्क्युलेट करायचंय. ओके, हा ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मला वाटतं सगळ्याच व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहे. सो फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करूया. P10 दॅट इज 17 मिलीमीटर Hg minus P divided by 17 millimeter Hg is equal to W2 ची व्हॅल्यू आहे 2.8 इंटू M1 ची व्हॅल्यू आहे 18 डिवायडेड बाय M2 60 इंटू W1 दॅट इज 50. ओके, याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागेल. कॅल्क्युलेशन करायचं आणि फायनल आन्सर कॅल्क्युलेट करायचं. बघूया, मिलीमीटर ऑफ Hg आपण कॅन्सल आउट करूया. पुढे काय करूया आधी कॅल्क्युलेशनसाठी? 17 मायनस P डिवायडेड बाय 17 इज इक्वल टू 2.8. याचा आधी डिव्हिजन काय ते मल्टिप्लिकेशन डिटेलमध्ये करूया. काय होऊ शकतं याच्यामध्ये? टू 2.8 आणि ते 50 आहे. इथे 1.4 25. ओके, अजून काय होऊ शकतं? 1.4 आणि 25. ठीक आहे, एवढं कॅल्क्युलेशन करायला लागेल. 1.4 मल्टिप्लाइड बाय 4.2 येणार याचा आन्सर. 4.2 डिवायडेड बाय 250. ओके, 250 म्हणजे हे जर आपण कन्वर्ट केले अजून 242 मध्ये केले तर हे येतील 2500. आता काय 21 आणि इथे येतील 1250. ओके, 21 चा 0 मध्ये लॉग बघायला लागेल, 1250 मध्ये लॉग बघायला लागेल. लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतोय. कोणी केलं असेल तर सांगा जरा मला याचा फायनल आन्सर. 0.00168. ओके रोहन, व्हेरी गुड. 0.000 येतं काय बघ, जरा चेक कर परत एकदा. 0.0 येते, 0.0168 असा आन्सर येते. ओके, 0.0168. ठीक आहे, फर्दर कॅल्क्युलेशन काय करणार हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 17 मायनस P इज इक्वल टू 0.0168 मल्टिप्लाइड बाय 17. ओके, 0.0168 मल्टिप्लाइड बाय 17. ठीक आहे, सो मायनस पी तिकडे गेल्यानंतर प्लस पी होईल. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू मायनस टर्म मध्ये येतील. सो मल्टिप्लिकेशन आधी करून घ्या म्हणजे ते सोपं पडेल. मला एवढं सांगा 0.0168 मल्टिप्लाइड बाय 17 आन्सर कॅल्क्युलेट करून जरा सांगा. 0.0168 मल्टिप्लाइड बाय 17 आन्सर क्लिअर सांगा. 0.30च्या आसपास वगैरे यायला पाहिजे, 29-30च्या आसपास. येस, व्हेरी गुड. 0.2856 रोहन, 0.2856. हे आपल्याला मिळाले व्हॅल्यू कशाची? राईट साईडची. आपल्याला पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. हा मायनस पी तिकडे गेल्यावर प्लस होईल, ही प्लस व्हॅल्यू इकडे आल्यावर मायनस होईल. सो 17 मायनस 0.2856 इज इक्वल टू पी. सो पी इज इक्वल टू 17 मधून 0.28 मायनस केलं तर किती येणार? 16 पॉईंट समथिंग येईल ना, 16.28 म्हणजे 71.65 म्हणजे 4.
millimeter of Hg. Okay, this is the final value of pressure, that is 16.7144 millimeter of Hg. हे तुमचं फायनल आन्सर असेल. दिस इज द pressure required for the vapor pressure required for the युरिया. ओके, ह्या तुमचं सोल्युशनचं वेपर प्रेशर असणार आहे. 3 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. या टाईपमध्ये क्वेश्चन विचारतात. प्रत्येक फॉर्म्युला मी कव्हर केलाय बघा. पहिल्यांदा सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला यूज केला होता. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर, तो फॉर्म्युला यूज केला होता. नेक्स्ट आहे आपला हा रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरचा, दॅट इज P10 मायनस ऑफ P डिवाइडेड बाय P10 इज इक्वल टू युअर W2 M1 डिवाइड बाय M2 इंटू W1, दॅट इज रावल्ड्स लॉ. त्याच्यावरनं आपण वेपर प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतो तो फॉर्म्युला. पुढचा एक क्वेश्चन आहे रिलेटिव्ह इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट वरती. बघूया तो काय क्वेश्चन आहे तो. प्रत्येक फॉर्म्युलावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. मी तुम्हाला काही क्वेश्चन बँक देईन, ऍडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन, ते फक्त सॉल्व्ह करता येतात का बघा. जर पॉसिबल असतील त्याच्यामध्ये ना तुम्हाला आन्सर्स दिलेली असतील, क्वेश्चन मध्ये आन्सर मी देतो, तुम्ही फक्त मॅच होतात की नाही बघा, आणि त्यांना त्यातला कुठला प्रॉब्लेम आला नाही तर प्लीज मला लगेचच मेसेज करून कळवा की आम्हाला 3rd नंबरचा प्रॉब्लेम आला नाही. प्रत्येक फॉर्म्युला आणि प्रत्येक टाईपचे क्वेश्चन आधी कव्हर करूया आपण. ओके, completed. Yes, okay. Next question. Without log calculation most of the problems सुटतात केमिस्ट्रीचे. तरी प्रॉब्लेम कुठे येतो कॅल्क्युलेशनला, तुम्हाला फिजिक्सला लॉग कॅल्क्युलेशन शिवाय एक म्हणजे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम सुटत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड अगदी एमसीक्यू बीएससी असतील तर सुटतात. बाकीचे 2-3 मार्क्ससाठी तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन यूज करावं लागतं. बायोलॉजीला काय लॉग कॅल्क्युलेशनचा प्रश्नच नाही, आणि मॅथ्सला पण नेसेसरी नाहीये. पण तुमचं मॅथ्स आहे ते अप्लाइड मॅथमॅटिक्स अंडर येतं, लक्षात ठेवा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हा पार्ट असतो, त्यामुळे तिथे काही लॉग कॅल्क्युलेशनची गरज नाही. थिअरॉटिकल मॅथ नाही तुमचं. नेक्स्ट आहे सोल्युशन ऑफ सायट्रिक ऍसिड. सोल्युशन ऑफ सायट्रिक ऍसिड, 3rd प्रॉब्लेम. सोल्युशन ऑफ सायट्रिक ऍसिड. सोल्युशन ऑफ सायट्रिक ऍसिड. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H8O7. C6H8O7 in 50 gram of acetic acid has, in 50 gram of acetic acid has boiling point elevation, that is delta TB. Okay, boiling point elevation is 1.76 Kelvin kilogram per mole. Okay, is 1.76 Kelvin kilogram per mole, or Kelvin full stop. If Kb for acetic acid is, value is given, that is 3.07 Kelvin kilogram per mole. What is the molality of solution? What is molality of solution? ओके, त्यांनी काय सांगितलंय, सोल्युशन सायट्रिक ऍसिडचं आहे. 50 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड मध्ये आपण डिझॉल्व्ह केलंय, ज्याचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे 1.76. सो हा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन असा वर्ड वापरलाय, म्हणजे हा गिवन डाटामध्ये डेल्टा टीबी येईल, बरोबर ना. सो गिवन थिंग्स मध्ये काय येणार, डेल्टा टीबी इज इक्वल टू 1.76 केल्विन. ओके, खूपच स्मॉल आहे तो. नेक्स्ट काय दिलंय, boiling point elevation of 1.76. If Kb for the acetic acid is 3.07, so value of Kb is also given. किती येते, 3.07 Kelvin kilogram per mole. Okay, Kelvin kilogram per mole. Then you have to calculate M. Straightforward formula आहे. M काय तुमचं, M कॅल्क्युलेट करायचं. फॉर्म्युला काय, डेल्टा टीबी इज इक्वल टू Kb into M. M be the molality, Kb be the your ebullioscopic constant, and delta Tb means elevation in boiling point. Substitute the value. M आपल्याला M कॅल्क्युलेट करायचं म्हणून रिअरेंज करतो फॉर्म्युला, डेल्टा टीबी अपॉन केबी. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे, 1.76.
केल्विन डिवाइड बाय केबी ची व्हॅल्यू आहे 3.07 केल्विन किलोग्रॅम पर मोल. विथ युनिट ऑलवेज व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, कारण युनिट कॅन्सल आउट होतात ते समजतात. मग केल्विन केल्विन विल गेट कॅन्सल, राहणार फक्त आता याचं युनिट एम मोलॅरिटीचं युनिट कोणाला माहिती नसतं, त्याच्यावर डायरेक्ट आन्सर आलं ना, किलोग्रॅम पर मोल हे त्याचं युनिट येत आहे. ओके, आता 1.76 डिवाइड बाय 3.07 आन्सर किती येतो सांगा. 0.5 0.6 आसपास यायला पाहिजे. बघा 1.76 आणि 3. जर समजा इथे आपण 1.5 घेतला तर 1.5 आणि 3.0 म्हणजे आन्सर येतं किती 1/2 म्हणजे 0.5 च्या आसपास आहे. मग 1.7 म्हणजे जास्त फरक येणार नाही, 0.5 फार तर 6 पर्यंत जाईल. चेक करा किती येते आन्सर. 1.76 डिवाइड बाय 3.07. व्हॉट विल बी द आन्सर. Okay, answer will be 0.5733. 0.5733 kilogram per mole. Okay, so this is your third problem. Take next problem. That is osmotic pressure वरचा प्रॉब्लेम आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट वरचे प्रॉब्लेम लेंदी असतात, तो आपण लास्ट घेऊया तो. Okay, take next question, that is problem number 4. Calculate the osmotic pressure. Calculate the osmotic pressure. Calculate the osmotic pressure of 0.2 molar glucose, of 0.2 molar glucose, 0.2 molar glucose solution at 300 Kelvin. Solution at 300 Kelvin. हा क्वेश्चन सीईटीला प्रिव्हियस पेपर मध्ये येऊन गेलेला आहे. सेम क्वेश्चन. ओके, ऑप्शन्स दिलेले होते, कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करायचा होता. कॉन्सन्ट्रेशन इज गिवन दॅट इज 0.2 मोलार, बट लक्षात ठेवा मोलॅरिटी आपण रिप्रेझेंट करतो मोल पर सेंटीमीटर, बिकॉज आर ची व्हॅल्यू त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिले, आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. जूल पर केल्विन पर मोल. ओके, ही तुम्हाला गिवन व्हॅल्यू दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. ओके, आता गिवन डाटामध्ये काय काय लिहिणार तुम्ही, जे काय दिलेलं आहे ते सगळ्या व्हॅल्यू लिहा. कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.2 मोलर ग्लुकोज. सो कॉन्सन्ट्रेशन इज गिवन, C इज इक्वल टू 0.2 मोल, मीन्स वॉट 0.2 इंटू 10⁻⁻³ इथे केल्विन पर मोल आणि म्हटलंय जूल मध्ये कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे आपण काय कन्सिडर करूया, मोल पर मीटर क्यूब या फॉर्मॅटमध्ये लिहूया, मोल पर मीटर क्यूब. ओके, या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. कन्वर्ट करून घेतलं युनिट 10⁻³ आहे ना, 0.2 into 10⁻³. Next, temperature is given, that is T 300 Kelvin. R is also given, that is 8.314 joule per Kelvin per mole. ओके, सो एम काय कॅल्क्युलेट करायचं, ऑस्मोटिक प्रेशर मीन्स पाय. त्याचा फॉर्म्युला काय, स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आपण कालच बघितला. फॉर्म्युला पाय इज इक्वल टू CRT. ओके, तिघांचंही मल्टिप्लिकेशन करायचं. सो CRT साठी फॉर्म्युला कुठला यूज करता तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन दॅट इज 0.2 इंटू 10⁻³ मोल पर मीटर क्यूब इंटू आर ची व्हॅल्यू गिवन आहे, दॅट इज 8.314 जूल पर केल्विन पर मोल, अँड टी इज ऑल्सो गिवन, दॅट इज 300 केल्विन. आता याच्यातून काय कॉमन निघून जाते ते बघा, पर मोलला हा मोल निघून जाईल, अजून काय निघून जाते, केल्विनला पर केल्विन निघून जाईल. आता युनिट काय राहिलं, जूल पर मीटर क्यूब. जूल पर मीटर क्यूब हे तुमचं युनिट असेल फायनल. हे आन्सर चुकतं शक्यतो, आणि जूल पर मीटर क्यूबचं कन्व्हर्जन तुम्ही या फॉर्मॅटमध्ये करू शकता की दॅट इज पास्कल मध्ये पण लिहू शकता किंवा न्यूटन पर मीटरच्या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता. ओके, आता मला सांगा कॅल्क्युलेशन करून 0.2 इंटू 10⁻³ 8.314 आणि 300. 300 म्हणजे काय रे, 3 इंटू 10⁻², बरोबर ना. 10⁻³ आणि 10⁻² म्हणजे 10⁻5 आले, 10⁻5 मायनस 10⁻² मायनस ऑफ 3 आहे. ओके, सो 10⁻5 घ्यावं लागेल, आन्सर येईल तुमचं 10⁻5 मध्ये. युनिट फक्त मल्टिप्लिकेशन करून मला आन्सर सांगा, 0.2 इंटू 8.314 इंटू 3, 4.988 एवढं येते आन्सर, 4.988.
जूल पर मीटर क्यूब म्हणजेच न्यूटन पर मीटर क्यूब म्हणजेच पास्कल. लक्षात ठेवा, ह्याचं युनिट काय येणार, पास्कल मध्ये पण लिहू शकता तुम्ही. 4.988 into 10⁵ Pascal is the unit of value of osmotic pressure. Yes, 4.884 येते का यश? चेक करा जरा परत एकदा. 0.2 into 8.314 into 3. झिरो पॉईंट टू इंटू 8.314 इंटू 3. ह्याचा आन्सर किती येते? 4.88 येते. यश ओके, 9888 ना, बरोबर, ठीक आहे. मिस्टेक करू नका, फक्त कॅल्क्युलेशन मध्ये ऍडिशन करताना प्रॉब्लेम होऊ शकतो काही वेळा, पण कॉन्सन्ट्रेशनने करा. आपण जेव्हा फॅमिलीवर, हाच क्वेश्चन सेम टू सेम पेपरमध्ये येऊन गेलाय, सीईटीच्या प्रिव्हियस पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. 0.2 मोलर ग्लुकोजचं. या वर्षी काय पेपरमध्ये येतील, ग्लुकोजच्या ऐवजी काहीतरी फ्रुक्टोज वगैरे विचारतील, वेगळं काही विचारणार नाही, पण फक्त व्हॅल्यू चेंज होतात, बाकी काही चेंजेस होत नाही त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट पुढचा बघूया, दॅट इज नेक्स्ट प्रॉब्लेम. आय थिंक तो नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीवरती असणार, फ्रीजिंग पॉईंट. लेंदी क्वेश्चन असू शकतात. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट वरती जर क्वेश्चन आलेला असेल तर तो 3 किंवा 4 मार्कालाच येणार, याच्यापेक्षा खाली येणार नाही. ओके, क्वेश्चन इज 0.635 into 10⁻³ kg, 0.635 into 10⁻³ kg of a substance of molar mass 190 into 10⁻³ kg into 10⁻³ kg per mole was dissolved in 30.5 into 10⁻³ kg, 30.5 into 10⁻³ kg of solvent. If the depression in the freezing point is 0.62 degrees Celsius, 0.62 degrees Celsius, find the molar depression constant of solvent. Find molar depression constant of solvent. ओके, हा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन पेपर मध्ये गिवन काय काय आहे ते सगळं लिहून घेऊया, त्याच्यानंतर पुढे कॅल्क्युलेट काय करायचं ते बघूया. गिवन, ओके, गिवन डाटामध्ये काय काय मेन्शन केलंय, दॅट इज मास ऑफ सॉल्व्हंट इज गिवन, दॅट इज 30.5. W1 is equal to 30.5 into 10⁻³ kg. ओके, डॉट ऑफ अ सबस्टन्स ऑफ मोलार मास, म्हणजे वेट, तुमचा सोल्यूटचं मोलार मास पण दिलंय आणि वेट पण दिलंय. सो आपण कन्सिडर करूया आधी W2, दॅट इज सोल्यूटचं वेट किती दिलंय, W2 ची व्हॅल्यू 0.635 into 10⁻³ kg. Same, M2 is given, of molar mass दिले 190 into 10⁻³ kg per mole is given, M2. आणि काय दिले, if the depression of freezing point means delta TF ची व्हॅल्यू गेलेली आहे, delta TF is equal to
0.62 डिग्री सेल्सिअस. आता डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये घेतला तरी चालेल किंवा नाही, आणि इथे पण तुम्हाला देताना ते काही केल्विन मध्ये मेन्शन केलेलं नाही काही, त्यामुळे ऍज इट इज ठेवला तरी चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि कॅल्क्युलेट करायचं आहे एम काय तुमचं, मोलर डिप्रेशन मीन KF कॉन्स्टंट. KF म्हणजे काय, मोलर डिप्रेशन और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो KF ची व्हॅल्यू दिलेली आहे. फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला इज डेल्टा TF is equal to what? Delta TF is equal to KF into W2 divided by W1 into M2 into delta TF. बरोबर आहे ना? डेल्टा TF is equal to KF into W2 upon W1 into M2 असं लिहिलं तरी चालेल. हा डेल्टा TF येणार नाही, इथे आहे ऑलरेडी तो. कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे KF. रिअरेंज करूया फक्त फॉर्म्युला. हेन्स KF इज इक्वल टू, हा तिथेच राहू दे, हे सगळं इकडे आणा, डेल्टा TF into W1 M2 divided by W1. Okay, substitute all the values. W2 हा, W2 substitute all the values. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती दिली, 0.62. नेक्स्ट W1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 30.5 इंटू 10⁻³ kg मल्टीप्लाइड बाय M2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 190 इंटू 10⁻³ kg पर मोल. ओके, 190 इंटू 10⁻³ kg per mole. ओके, डिवाइडेड बाय W2 that is 0.635 इंटू 10⁻³ kg. आता इथला एखादा न्यूमरेटर मधला केजी आणि डिनॉमिनेटर मधला केजी मी काढून टाकूया. ठीक आहे, 10⁻³ kg, 10⁻³ 10⁻³ इट विल बिकम 10⁻⁻6 होईल. आता कॅल्क्युलेशन करून फक्त फायनल आन्सर सांगा, दॅट इज किती येते. आन्सर तुमचं येणार KF काय असतं युनिट, केल्विन. हे केल्विन आहे, ठीक आहे, केल्विन किलोग्रॅम पर मोल हे तुमचं युनिट असतं ऑलवेज. आता फक्त मला सांगा कॅल्क्युलेशन करून 30.5 इंटू 0.62 इंटू 10⁻³ multiplied by 190 into 10⁻³ divided by 0.635. ओके, टेक युअर ओन टाइम, पण कॅल्क्युलेशन करेक्ट करून सांगा, मिस्टेक करू नका. आपला हा लास्ट प्रॉब्लेम आहे मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट वरचा. 0.62 multiplied by 30.5 into 190 divided by 0.635. याच्यातला 10⁻³ कॉमन घेता येईल आपल्याला बाहेर आणि तो कॅन्सल आउट पण होईल. यश किती येते आन्सर, जेवढे टाईप घेतलेले आहेत तेच टाईप प्रिपेअर करा. त्याच फॉर्म्युल्यावरती फक्त व्हॅल्यू चेंज करून आन्सर सॉल्व्ह करत बसा तुम्ही. कारण काय, प्रॅक्टिस करताना क्वेश्चन्स वाचू नका, रीड करू नका, लर्न करू नका, काही प्रॅक्टिस करा, सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करा, लिहून काढा ते क्वेश्चन्स. वीकली हे ऍटलीस्ट 15 दिवसात एकदा तरी एक क्वेश्चन बघितला सॉल्व्ह करून परत एकदा, तर बरं पडेल. 5.6581. येस, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. 5.6581 केल्विन किलोग्रॅम पर मोल. ओके, हे आन्सर करेक्ट आहे.